केटी न्यूज वसा जनसेवेचा। भुसावळहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या इको कारने एका मोठ्या ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर या 4 जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री 12 वाजेच्या सुमारास नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर तालुक्यातील रंथम जवळ घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील दसरखेड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या अपघातातील इको कार चालक साजिद अजीज बागवान वय वर्ष 30 राहणार भुसावळ आपल्या वाहनात काही प्रवाशांना घेऊन मलकापूरच्या दिशेने रात्रीच्या सुमारास जात असताना रंथम येथील हॉटेल एकताजवळ अपघात घडला। ही घटना समजताच हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना माहिती देत अपघात स्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली। तसेच पोलिसांनी उपचारासाठी जखमींना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले। या अपघातात कार चालकासह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। मृतकांमध्ये 3 महिला असून त्यांची ओळख पटलेली नाही। इको कारने ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर ट्रेलर चालक थांबला नाही, तो निघून गेला होता। मृतक कार चालक साजिद बागवान याने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून स्वतःच्या व कारमधील इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे त्याच्या विरुद्ध दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।